प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शिक्षण वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत। आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंद समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया। आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतु पुरस्कार लेखन व गणितीय व्यवहार जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील। अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत। जय हिंद। ही संख्या दिली ती किती आहे? ही संख्या 3 आहे 6 3 कुठल्या स्थानी आहे? 6 कुठल्या स्थानी आहे? ते काहीच नाही। भाज्य म्हणून त्या ओळखती एकक भाग किती वस्तूंचा भाजक म्हणून ध्यानी घ्यायचा भाग जितके पडतात भागाकार म्हणतात शिल्लक राही जे सारे बाकी म्हणून ओळखती रे शून्य जेव्हा बाकी येते भाजक म्हणून भाजकते भाज्य त्यावेळी जे असते विभाज्य त्यावेळी ते ठरते। गुजराती पद्धतीने नेसलेल्या साडी सावरत टेरेसवर आल्या। त्यांनी आणलेल्या ज्वारी टेरेसवर टाकल्या। स्वामीनाथ नारायणचं नाव घेतलं। मग सूर्याचा नमस्कार करून त्या खाली गेल्या आणि ज्वारी खाण्यासाठी अनेक कबूतर जमा झाली। त्यातच एक कबुतराची जोडी होती। त्याबरोबर त्यांचं कबू नावाचं एका वाळलेल्या पानाखाली आपल्या अंगाचं वेटोळं करून गोम झोपली होती। पाखरांच्या किलबिलीनं तेही जागी झाली। शी बाई नीट झोपूही देत नाही। दिवस उगवला म्हणून एवढा दंगा कशाला करावा लागतो? गोमू असवा आई बाबा गाढ झोपली गेले आहेत असे बघून मैशाल पगर घेऊन हल्ली बाहेर धुवून ठोकली। रात्रीचे समुद्र किनाऱ्याची मैशाल फार आवडत असे। शिवाय तिचा एक जिवलग सारखा समुद्रात राहायचा। ते दोघे नेहमी तिथे भेटायचे। तिथे जाऊन मैशाल एक हाक मारायची। उच्चारी आहे असे का रे? मैशाल इथे तास
परिवार के पास उनका प्लान है, लेकिन बिना किसी बड़े को साथ लिए माया को उसे चलाने की छूट नहीं है। अब आप प्लूटो देखना चाहती हैं। वह माया की सबसे पक्की दोस्त है और उसकी अंतरिक्ष और खगोल शास्त्र में बहुत दिलचस्पी है। खरं तर वल्लवी फक्त 8 वर्षाची होती, पण आपल्या आईला अडवणार चांगला तर आणि गोड चहा कसा करायचा हे ती शिकली होती. चहाचे गोड घेता घेता आईच्या गरम कपाळात अधूनमधून कपाल आणि फुटलेला नाक घेणे ही शक्य होती. मी पडले मी घसरले राजा. माझ्या आईच्याने या पहिले भारतीय चित्रपटाचे ते पहिले कलेक्शन होते आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दादासाहेब फाळके. हिंदी राज्य रवींद्र फाळके दादासाहेब फाळके छायाचित्रणात दादासाहेब कशी होते गर्दी असती तर त्यानं मनात विचार केला. टिंगू वाघोबाला रंगा गेंड्याची काकडी फार आवडत होती. तुझी काकडी मला दे आणि माझी काकडी तू दे. चालेल, टिंगूने रंगाला विचारले. चालेल, किती मज्जा रंगा. बसून उचलीला पाण्याच्या आत बाहेर उडताना बघायची. उचली म्हणजे एक प्रकारचा उडता मासा होता. त्याला आपले युक्त खेळ दाखवायला भारी आवडायचं. आपण आज उचली जरा काळजात का तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्यामुळे आज पटकन फक्त चहाच पिऊन आले. वा ये तू मला तुझी सेल्फी पाठवली का? नाहीतर तुझा मोबाईल नंबर दे ना, मी तुला फोन करते. माझ्याकडे कॅमेरा असलेला एक माणूस जो उड्या एक वाढलेल्या पानाखाली आपल्या अंगाचं वेटाळ करून पडली होती. पाखरांच्या जागी झाली. सकाळी त्याच्या खिडकीसमोर एक चिंचेचं झाड होतं. त्याचं लक्ष झाडावर गेलं आणि त्याला मजा वाटली. झाडावर एक खार होती. ती खार एकटी नव्हती तर तिच्याबरोबर 3 पिल्लंही होती. त्यानं खार याआधी कधी पाहिली नव्हती असं नाही, पण छोटी छोटी पिल्लं तो पहिल्यांदाच पाहत होता. आजी वल्लरीची वेणी दररोज वेगवेगळ्या प्रकारे घालायची आणि घरासमोरच्या लहानशा बोलात त्यांच्यासोबत क्रिकेटसुद्धा खेळायची. आजी आणि रमेश तर घरात एकत्र गाणीसुद्धा म्हणायचे. त्यावेळी आप्पा चिडलेले दिसले तरी सामोरे आजी असल्यामुळे ते स्वतःचा राग